नमस्कार सर, आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरोड येथून आलो आहोत. मी श्रुती, मी रुशाली. आज आम्ही तुमच्या समोर सादर करतो एक प्रकल्प ज्याचे नाव आहे नैसर्गिक शेती व जोड व्यवसाय. तर आम्हाला हाच प्रकल्प का सुचला, दुसरा का नाही. शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना फक्त शेती केल्यामुळे जास्त उत्पन्न मिळत नसे, म्हणून आम्हाला हा प्रकल्प सुचला आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. आम्हाला माहित आहे शेतकऱ्यांना फक्त शेती केल्यामुळे जास्त उत्पन्न मिळत नसे, म्हणून आम्ही आता नैसर्गिक शेती व जोड व्यवसाय हा प्रकल्प केलेला आहे. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान दिलेल्या उद्दिष्टापैकी क्रमांक 9 चे उद्दिष्ट सन्मानित कार्य व आर्थिक वाढ या उद्दिष्टाच्या निगडीत हा प्रकल्प आहे. आमच्या या प्रयोगामध्ये 5 प्रकारचे व्यवसाय आहेत: शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेती आणि दुग्ध व्यवसाय. आम्ही आमच्या शेतीमध्ये एकाच प्रकारचे पीक घेत नाही. आम्ही आमच्या शेतीमध्ये शेती, फुलबाग, फळबाग, नगदी पिके अशा अनेक प्रकारची पिके आम्ही आमच्या शेतीत घेत असतो. गुराढोरांची जी काही विष्ठ आहेत ती आम्ही एकत्र करून त्याला सेंद्रिय खत बनवून तीच आम्ही आमच्या शेतीसाठी वापरत नाही. सेंद्रिय खत वापरल्याने मानवी आरोग्य चांगले राहते. आणि शेळ्यांची जी काही विष्ठ आहे ती या गाडीच्या पत्रातून खाली पडून कोंबड्यांचे अन्न म्हणून त्यांच्या वापरण्यात येते. व कोंबड्यांची जी काही विष्ठ आहे ती या जाळीच्या पत्रातून खाली पडून माशांचे अन्न म्हणून त्यांच्या वापरण्यात येते. आणि हे माशांचं जे काही पाणी आहे ते त्याला आम्ही फिल्टर करून तेच आम्ही या आम्ही या सौर ऊर्जेच्या द्वारे इथे खाली लाईट लावले आहेत. त्यांच्याद्वारे कोंबड्यांना अंडे उबवण्यास ऊब मिळते. पाईपाद्वारे आम्ही आमच्या शेततळ्यामध्ये सोडत असतो आणि तेच पाणी आम्ही आमच्या शेतीसाठी वापरत असतो.